हे बघा इथूनच कसाब आलेला, ही गल्ली दिसते ना समोर, ही गल्ली हे बघा, हे माझे बोर्ड दाखवताना गल्लीतूनच कसाब आलेला. कसाब आणि त्याचे 9-10 जण या साईडने झालेले. हे बघा तुम्हाला बदवार पार्क दिसते, बघा हे बदवार पार्क आहे. तिथे त्यांनी बोट पार्क केलेली दिसते तुम्हाला. तिथे बोट पार्क करून या गल्लीतून आलेलं बघा. ही ओरिजिनल स्पॉट आहे. ओरिजिनल स्पॉट आहे आणि प्रोटेक्शनमध्ये पोलीस आहे तिथे बघा. दिसते तुम्हाला पोलिसांची गाडी पण आहे. हाच ओरिजिनल स्पॉट आहे आणि समोरच रेल्वेचं हे आहे बघा, रेल्वेचं क्वार्टर्स आहे ते बदवार पार्क. इथूनच हा बघा, या स्पॉटमधून कसं म्हणे त्याचे साथीदार आलेले 10 जण जे होते ना, ते ह्याच इथून आलेले बघा. इथे समुद्र दिसतो तुम्हाला, हे बदवार पार्क आहे. हा जो ओरिजिनल स्पॉट आहे. इथूनच त्यांनी मुंबईमध्ये हल्ला करण्यासाठी आलेले दहशतवादी होते तेव्हा. इथूनच हा जो ओरिजिनल स्पॉट आहे बदवार पार्क आहे. इथून गाड्या जात आहेत. चला पार्ट 2 मध्ये. नमस्कार. तिकडे खूप पोलीस प्रोटेक्शन आहे, कारण बिकॉज आज आहे 25 तारीख आणि मी रेकॉर्डिंग उद्या आहे 26, तर 17 वर्ष पूर्ण होतात. तर सिक्युरिटी अलर्टमुळे तिथे खूप पोलीस होते. मला व्हिडिओ काढायला जमत नव्हतं, तर मी आता तिथेच आहे अजून. तर तेच तुम्हाला सांगतो की तिथून ते जे 10 आतंकवादी होते ना, ते तिकडून डायवर्ट झाले इन द सेन्स ते दोनच्या पेअरमध्ये ते वेगवेगळे झाले. एक पेअर गेला ताज हॉटेलला, एक पेअर गेला कॅपिटॉलला आणि एक कसाब आणि इस्माईल होता तो विटी स्टेशनला गेला. असे ते डिवाइड झाले आणि दोघंजण झालं ते ओबेऱ्यामध्ये गेले. जवळच होतं म्हणून ते ओबेऱ्यामध्ये गेले. तर या सिरीजमध्ये तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली ओरिजिनल जे स्पॉट्स आहेत ते कुठून कुठून गेले ते तुम्हाला दाखवणार आहे मी. चला आता पार्ट 2 मध्ये बघूया ते कुठे गेलेत ते. चला पार्ट 2 बघूया.